त्यांचं बिगुल वाजलंय निवडणुकांचं आणि आपल्याला सर्वांनाच वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याची उत्सुकता आहे. त्यांची व्हिजन सुद्धा ऐकायची आहे. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्याकडे एक विशेष गेस्ट आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे. आदित्यजी, वेलकम टू कॉफी विथ कौशिक. धन्यवाद. काय म्हणता, कशी सुरू आहे तयारी? चालू आहे जोरात. आपण आत्ताच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, की आपण वेगवेगळे पक्ष काय म्हणतायत, हे ऐकायला उत्सुक आहात. आणि आम्ही जनता काय म्हणते हे ऐकायला उत्सुक आहे. तर कारण जवळपास आता किती वर्षांनी निवडणुका होतात, 7 वर्षानंतर 8 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. 29 शहरं, महानगरं आपली सगळी निवडणुकीला सामोरी जातात. त्याच्यात जनतेचा कौल महत्त्वाचा राहीलच. नक्कीच. खरं तर कालचं पण आम्ही तुमचं प्रेझेंटेशन बघितलं. अशा काय 5 गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जनतेनं तुम्हाला मत दिलं पाहिजे, विरोधकांना नव्हे? बघा, कालचं प्रेझेंटेशन हे मी जे सातत्याने सांगत आलोय, की मुद्द्याचं बोला. कारण काय होतं, मी साधारणपणे आत्ताची जी भाजप आहे, त्यांची एक शैली पाहिली, त्यांची एक खास स्टाईल आहे, की निवडणुका आल्या, की मग हिंदू मुस्लिम, जातीचं, समाजाचं, भाषेचं हे सगळं राजकारण करून सगळं काही गढूळ करून टाकतात. बरं, आता कालचं तो माघारचं सगळं नाट्य तर आपण पाहिलंच असेल. म्हणजे हे राजकारण आणि लोकशाही राहिली आहे, की तुम्ही आता 1938-39 चे जर्मनी वगैरे अशा देशांमध्ये हुकुमशाहीत राहतात? हा एक प्रश्न आहे. पण जरी हे असलं, तरी मला वाटतं आत्ता आपण पाहत असाल, कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरचा सर्वात मोठा लढा मुंबईसाठी ही निवडणूक राहणार आहे. कारण मुंबई जसं गिळण्याचा प्रयत्न होतोय, मुंबई एका उद्योजकाला देण्याचा प्रयत्न होत आहे, मुंबई जे भाजपाच्या मालकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे, बिल्डर साम्राज्य, कॉन्ट्रॅक्टर साम्राज्य, ह्याच्याकडून वाचवणं हे खूप गरजेचं आहे. तर हा विषय आहेच. आणि म्हणून मला वाटतं सगळेच मराठी प्रेमी असतील, मुंबई प्रेमी असतील, महाराष्ट्र प्रेमी असतील, त्याच्यात अनेक लोक जे अमराठी पण आहेत, हे देखील सोबत आहेत आमच्या. पण हे जरी झालं, तर दुसऱ्या बाजूला जे मीच सतत सांगत असतो, की मुद्द्याचं बोला, बरोबर आहे. आणि ह्याच्यात जर आपण पाहिलं, तर 2007, 2002, 2007, 2012, 2017 हे सगळे वचननामे जर घेतले, तर कदाचित आम्ही एकमेव पक्ष असू, जे निवडणुकीनंतर म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतर देखील सांगतो, की हे आम्ही पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि त्या बेसिसवर आम्ही निवडणूक लढतो, की होय आम्ही करून दाखवलं. जसं कोस्टल रोड साऊथ बाउंड जो आहे, हा आम्ही करून दाखवला ना. एस-टी-पीचं काम हे आमचं काम आहे. बाकीचं आपण पाहत असाल, मोकळे मैदान वगैरे असतील, हे आम्ही केलेली कामं आहेत. शाळा असेल, झू असेल, पेंग्विन आणणं असेल, हे आम्ही केलेले आहेत, अभिमानाने सांगतो. पण आता पुढे काय करायचं आम्हाला? तर जे मी काल सांगितलं ना, की मुंबईत महानगरपालिकेच्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत. आत्ता एका बिल्डरच्या सगळ्या घशात घातल्या जातात. आवडता बिल्डर. ते न होऊन देतं. आम्ही मुंबईकरांना, मग ज्यांनी मुंबईची सेवा केली त्याच्यात कोण कोण येतं? तर अर्थात गिरणी कामगार तर आहेतच. पण शासकीय कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, BSTचे कर्मचारी आहेत. ह्यांना त्यांची हक्काची घरं ही तिथे मुंबईतच आम्ही करून देऊ शकतो. तसंच दुसरा भाग म्हणजे मुंबईची BST. मुंबईचं मुंबई पण कुठे मारलं जाते? आता पहा, एकतर BST, लाल बस जी आपली ओळख होती, तिथे एवढ्या सगळ्या ॲडव्हर्टाईज, मग आमचे राजकीय चेहरे सगळ्यांचे दिसायला लागतात वगैरे, असं नाही झालं पाहिजे. मुंबईची ओळख ही BST आहे. पण BSTला आम्हाला कमीत कमी 10,000 इलेक्ट्रिक बसेस या मुंबईत आणायच्या आहेत. कारण ती मुंबईची गरज आहे. आम्ही जेव्हा एक शोध घेतला, अभ्यास केला, आपल्याला तेवढी संख्या गरजेची आहे. भाडीची तिप्पट झाली, तर आपण पाहतोय रांगा केवढ्या लागतात. जर बस स्टॉप्स पाहिले तर भयानक रांगा असतात. ते आम्हाला कमी करून 5, 10, 15 आणि 20 हे फ्लॅट फेअर्स पुन्हा आणायचे आहेत. जुने मार्ग पुन्हा सुरू करायचे आहेत. ह्या काही गोष्टी आहेत. शाळांमध्ये आपल्याला ज्युनियर कॉलेज सुरू करायचं आहे. कारण 3.25 लाख विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतात, आत माध्यमांमध्ये शिकतात, डिजिटाईज झाल्यात त्या शाळा. CBSE, IB, IGCSE, ICSE बोर्ड्स SSC सोबत आलेत. आपण मराठी अनिवार्य केलं. पण आता पुढचं पाऊल काय, तर तिथे ज्युनियर कॉलेज आलं पाहिजे. कदाचित मुंबई महानगरपालिका एकमेव असेल जगातली ज्याचे 4 स्वतःचे मेडिकल कॉलेजेस आहेत. पण 5 अजून ॲड करू शकतो आपण. ते आम्हाला करून घ्यायचे आहेत. कारण आता तीच हॉस्पिटल जे आम्हाला मेडिकल कॉलेजेस करायचे आहेत, त्यांना प्रायव्हेटायझेशन करायला भाजप निघाले. तर आम्ही सांगतोय, की आता शहराची निवडणूक आहे. ही काही तुमची आंतरराष्ट्रीय पातळीची कुठची आयडिओलॉजीची वगैरे निवडणूक नाही, की डावे जिंकणार की उजवे जिंकणार की अमुक जिंकणार की. तुम्ही शहरात काय केलंय हे दाखवा. आपण ही मुद्दे सांगितलेत. आज कालच्याच आपल्या या प्रेझेंटेशनला घेऊन एकनाथ शिंदेंकडून राहुल शेवाळेंनी अगदी थोड्या वेळ आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की काल जे काही तुम्ही प्रेझेंट केलं, ते म्हणजे अर्धवट झालेलं होमवर्क असं त्यांनी म्हटलं. कारण त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही जे मुद्दे घेतलेत किंवा ज्या प्रॉमिसेस केल्या, त्या कुठल्याही राज्य सरकारच्या होकाराशिवाय त्या पूर्ण होऊ शकत नाही.
त्याचाच अर्थ की तुम्ही सत्तेत जर राज्यात नसाल, तर तुम्ही ज्या काही सांगत आहात, त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू मला शकणार सांगा, नाही. आमच्या बीएमसीच्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, त्या तर बीएमसीच्याच आहेत, ते मुंबईकरांच्याच आहेत, मुंबईच्या मालकीच्या आहेत. तिथे राज्य सरकारची आम्हाला गरज नाहीये. हं, बीएसटीची दरवाढ जी आम्हाला कमी करायची आहे, हं. 5, 10, 15, 20 वर आणायचे आहेत किंवा बस फ्लीट वाढवायचं आहे, तिथे राज्य सरकारचा काडी मात्र संबंध नसतो. तिथे त्यांचं म्हणणं आहे कोस्टल परिवहन मंत्री बिलकुल नाही. परिवहन खोटं खात्याचं बोलतात. तुम्हाला खोटं बोलतात ते. हं. परिवहन खातं आता जे मंत्री आहेत ना, ते रॅपिडोचं कसं घोटाळा केलेला, तसं ते त्यांना परत डेपोज विकायचे बिल्डरांना. ते आम्ही करू देणार नाही त्यांना. हं, हं. मुंबई ही स्थानिक विजेच्या बाबतीत सुद्धा विजेची आपण पण आम्ही तुम्हाला सांगतो. तर ते पण त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारशिवाय होऊ म्हणजे शकत त्यांचा नाही. अभ्यास म्हणजे तुम्ही आता किती धोकादायक आहे बघा, की राज्याचे जे नगरविकास खात्यात बसलेत, त्या व्यक्तीला स्वतःचं खातं माहित नाहीये. ह्याच्यापेक्षा अजून मोठा धोका आपल्या राज्याला कुठचाच व्यक्तो. पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करणं हे योग्य नाही आणि करू शकतही नाही. म्हणून तर ह्यांनी आता निवडणुका घेतल्या नाहीत. प्रशासक बसवले आणि 3 वर्षाचे घोटाळे केले. रस्त्याचा घोटाळा पहिला, दुसरा स्ट्रीट फर्निचरचा असेल, ब्युटिफिकेशनचा घोटाळा असेल. हे महापौर आणि समित्या नव्हत्या म्हणून ते करू शकले प्रशासकाच्या माध्यमातून. पण जर तिथे महापौर असते किंवा महापौर असत्या आणि समित्या असत्या, तर हे घोटाळे शक्य नव्हते. कारण महानगरपालिका कुठचीही ह्यासारखी दुसरी पारदर्शक संस्था नाही. जसं कॅबिनेट चालतं तिथे विरोधी पक्षाचे लोक नसतात. ज्या सगळ्या समित्या असतात, मग स्टँडिंग कमिटीपासून सगळीकडे इम्प्रूव्हमेंट असेल, ट्री कमिटी असेल. आता जे दुसरे महाशय बोललेत ना माझ्यावर की होमवर्क अर्धवट केलं, ते 4 वर्ष भोगून गेलेत, सगळं मजा मस्ती करून गेले असतील. पण तिथे विरोधी पक्षाचे देखील प्रतिनिधी असतात, मीडियाचे प्रतिनिधी असतात, पारदर्शक असतं ते. आणि हेच मी सांगतो सातत्याने की मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, इथे स्वतःचे महापौर जेव्हा मिळतील तेव्हा ह्यांचे घोटाळे थांबतील. पण दुसरं जर त्यांना चॅलेंजेस करायचं असेल तर स्वतः मिंदे येऊन, जसं आज आपण एक समोरासमोर बसतोय ना, तसं त्यांनी येऊन बसावं आणि मला सांगावं त्यांच्या खात्यातलं काय त्यांना कळतं. आणि मला काही जास्ती कळत नसेल, पण जे काही मी थोडंफार काम केलेलं आहे ते मी त्यांना सांगतो. म्हणजे आपण ही एक चॅलेंजेस देताय की एकनाथ असं शिंदेनी वन टू समोर वन टू वन बसावं ना त्यांनी आणि चर्चा करावी. मी 3 वर्ष थांबलोय. त्यांच्या जेव्हा वेदांता फॉक्सकॉन निघून गेलं महाराष्ट्रातून, एअरबस टाटा निघून गेलं, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं निघून गेलं, तेव्हा पण मी सांगत होतो तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा बसा पूर्ण खातं घेऊन आणि मी एकटा बसतो. तुम्ही पूर्ण पेपर घेऊन बसा, मी बिना पेपरचं बसतो. चर्चा करूया. तसंच मुंबईवर चर्चा करूया. तुमच्या रस्त्या घोटाळ्यावर करूया. तुम्ही सगळे जे पैसे खाल्लेत, मुंबईची तिजोरी जी खाली केली आणि स्वतःच्या खिशात टाकली ना, त्याच्यावर पण चर्चा करूया. आदित्यजी एक थोडा वेगळा प्रश्न विचारते. कालचं प्रेझेंटेशन आपलं बीएमसी बद्दल होतं, त्यामुळे मला समजू शकतं की कालच्या सगळ्या ज्या काही तुम्ही पुटअप केल्या बाबी त्या बीएमसी बद्दल असणार. पण एकंदरीत एक असं परसेप्शन आहे शिवसेनेबद्दल, तुमच्या पक्षाबद्दल की बीएमसीच्या बद्दलचं जे प्रेम आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राबद्दलचं जे प्रेम आहे त्याच्यात खूप तफावत आहे. सतत बीएमसीच्या दृष्टिकोनातूनच आपली तयारी असते, आपला लढा असतो, आपला प्लॅन असतो, आपलं विजन असतं. महाराष्ट्राकडे कुठेतरी त्यामध्ये दुर्लक्ष होतं असं वाटत नाही, का? तुम्हाला सांगतो तर काय झालं की 1997 पासून जेव्हा आम्ही बीएमसीची काळजी घेत आलो, मुंबईची काळजी घेत आलो, जोपासत आलो, मुंबईची सेवा करत आलो, तेव्हा 650 कोटीची तूट, ह्याच्यापासून 92,000 कोटीच्या ठेवी आणि त्याच्यात पण एसटीपी, जसं आता प्रधानमंत्री साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं की एसटीपी ईएमआय तोफा दे रहो. त्यांचं काही नव्हतं त्याच्यात. 18,000 कोटी हे मुंबईचे आम्ही वाचवलेले. कोर्टाची केस सुटल्यानंतर ते आपण काम सुरू केलं. योगायोग असा की नेमकं त्यांना भूमिपूजन करायला मिळालं, त्याचं फीत कापायला मिळालं. पण ह्या ज्या गोष्टी आम्ही इथे साठवून, म्हणजे ते ठेवी नीट केलेल्या होत्या, पारदर्शक होत्या, प्रत्येक बजेटमध्ये ते दिसायचं, हे त्यांच्या पोटात दुखायचं की हे मुंबईची ठेवी अशा कशा, उधळपट्टी का नाही होते, आमच्या खिशात का नाही येते. आणि म्हणून मुंबईवर यांचा डोळा होता. जेव्हा उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे, कदाचित पहिल्यांदा मुंबईचा माणूस, एक अस्सल मुंबईकर हे मुख्यमंत्री झाले. आणि मुंबईत विकास कामं तर अजून त्याला वेग मिळालाच, पण त्याचसोबत आपण पाहिलं असेल, एकमेव व्यक्ती ज्यांनी त्याचा शब्द पूर्ण केला कर्जमुक्तीचा, ते उद्धवसाहेब होते. कोविडच्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी मदत केली, जे काही फील्ड हॉस्पिटल्स उभारले, ते उद्धवसाहेबांच्या वेळी झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यायी जल यंत्रणा जी आम्ही लावत होतो, किंवा एसटीपीचं काम असेल, किंवा रस्त्यांचं काम असेल, किंवा कचऱ्यामुक्तीचं काम असेल, ते त्यावेळी आम्ही केलं होतं. नाशिकमध्ये देखील आपण पाहिलं असेल, अनेक गोष्टी ज्या आम्ही आत्तापर्यंत सांगत आलोय, करत आलोय, हे आमच्या काळी झालेलं आहे. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पुण्यात देखील लोकमान्य नगरसाठी आज मी एकटं लढतोय तिथे, जिथे बिल्डरांचा घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे मुख्यमंत्री कार्यालयातून. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जे काही डिस्ट्रक्शन होतं आहे त्याच्याविरुद्ध मी एकटं लढतोय. बेताल टेकडी असेल, तपोवन असेल, हे आम्ही सगळीकडे आहोत, लढत येत आहोत. कोकणात देखील
हे पर्यावरण नष्ट होऊ नये म्हणून, जी स्थानिक संस्कृती आहे ती नष्ट होऊ नये म्हणून लढा देणारा आमचा पक्ष आहे. पण अर्थात मुंबईत काय होतं की आम्ही राहतो मुंबईत, प्लस मीडिया इकडचं जास्ती आमचं इंटरॅक्शन असतं म्हणून इकडचे विषय जास्ती येतात. आणि आत्तापर्यंतचा डोळा एवढाच आहे तिजोरीवर मुंबईचा की काही झालं की अरे मुंबईकडे पैसे आहेत ना. आता तुम्ही मला सांगा, मुंबईनी समृद्धीसाठी का पैसे द्यावेत? मुंबईनी बुलेट ट्रेनसाठी का पैसे द्यावेत? मुंबईनी MMRDला का पैसे द्यावेत? त्यांचे त्यांचे सोर्सेस ऑफ इन्कम आहेत. मग तुम्ही महानगरपालिकेच्या तिजोरीत का हात घालताय? अदानी कर जो तुम्हाला लावायचा आहे, जो वेस्ट युजर फी या नावाखालती प्रत्येक मुंबईकरावर भाजपला कर लावायचा आहे. का? तर देवना डम्पिंग ग्राउंडच्या अदानीसाठी त्यांना मोकळं करून द्यायचं, त्याच्यावर 3,500 कोटीचा खर्च येणार आहे. आत्तापर्यंत मुंबईच्या इतिहासात कधी हा कर लावू दिला नाही, पण ह्या सरकारला लावायचा आहे. म्हणजे मुंबई कर बघितल्यानंतर त्यांना करच दिसतो का? आता तुम्ही फरक बघा. 2 कोस्टल रोड मुंबईत होतात. खरं बांद्रा ते नरिमन पॉईंट हे स्वप्न माझ्या आजोबांचं, हिंदू सम्राटांचं. वरळीपर्यंत UPAच्या काळात तो पूर्ण पूल झाला, मग पुढे होऊ शकला नाही. मग आम्ही वरळी ते नरिमन पॉईंट नाही तर नरिमन पॉईंट ते दहिसर हा पहिला कोस्टल रोड आम्ही 2012च्या वचननाम्यात टाकला. 2013मध्ये उद्धव साहेबांनी त्याचं सादरीकरण केलं मीडियासमोर. रेसकोर्सचं पण केलं, जसं पब्लिक गार्डन पाहिजे आम्हाला तिथे, आणि ईस्ट कोस्टचं केलं. हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की जेव्हा हे सगळं झालं 14मध्ये सरकार आलं, फडणवीस साहेबांचं एकच ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, ते म्हणजे 2 कोस्टल रोड वेगळे केले, नॉर्थ बाउंड आणि साऊथ बाउंड. साऊथ बाउंड कोस्टल रोड जो आम्ही पूर्ण केला, जो आत्ता BMCने पूर्ण केला आहे, तो टोल फ्री आहे, कुठेही हिडन टॅक्स नव्हता आणि टाइम बाउंड पद्धतीने तो पूर्ण केला. नॉर्थ बाउंड कोस्टल रोडवर MSRDC खातं मिंदेंकडे होतं, 4 टोल लागलेत, टॅक्सेस वाढवलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स 2दा बदललेले आहेत, एस्केलेशन झालंय आणि अजून 5% पण काम पूर्ण झालं नाही. तर हे जे अंतर आहे ना, म्हणजे मुंबईकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो ह्यांचा नुसतं लुटेऱ्यांचा आहे. नुकत्याच नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आपण सामान्यतः सगळेच म्हणतो की ह्या स्थानिक निवडणुका आहेत. मात्र असं असताना तिथे त्याच्याबद्दल सतत रोज काही ना काहीतरी त्याच्यावर वक्तव्य येतात. विरोधक ज्या पद्धतीनं वागतात आहेत त्यावर आपलं मत आहे, जे आपली नेते मंडळी रोज सांगत असतात. मग असं आहे तर मग त्या निवडणुकांमध्ये बाहेर निघून काम का नाही केलं? तुम्ही पाहिलं असेल साधारणपणे जिथे जिथे आमचे नेते जाऊन प्रचार करत होते, पण मुख्य गोष्ट म्हणजे हेडलाईन्स घेतल्या कोणी हो? 3 सत्ताधाऱ्यांनी जे सत्तेसाठी एकत्र चिकटलेत पण एकमेकांशी जुळेना. म्हणजे जिथे आमच्या नेत्यांनी असेल, आमच्या आमदार खासदारांनी असेल, लोकप्रतिनिधी असेल प्रचार केला, कारण आम्ही अर्थात मुंबई, पुणे, ठाणे ह्या जिल्ह्यात पण फिरत होतो आणि जिथे शेतकरी आत्महत्या होत आहेत तिथे देखील आम्ही फिरत होतो. पण आपण पाहिलं असेल ह्यांचीच टीका, म्हणजे सत्ताधारीच एकमेकांच्या विरुद्ध लढतात, सत्ताधारीच पलट्या उड्या मारतात, बेडूक उड्या मारतात, आणि हे सगळं करून पैशाचा जो वाटप झाला. एकनाथ शिंदेचा तर तो व्हिडिओ येतो, हेलिकॉप्टरमध्ये उतरून 2 बॅगा घेऊन फिरतायत. नाही, पण तुम्ही लोक निघाले का नाही प्रचाराला? अर्धा तास तुम्ही प्रचाराला जाता हा. आणि 2 बॅगा घेऊन जाता अर्धा तासासाठी. त्या बॅगेत काय होतं? हे एवढं एका बाजूने असेल ना, आम्हाला हे पण पाहायचं होतं की महाराष्ट्रात जर नुसते हे तिघं लढले तर किती खालच्या पातळीचं राजकारण होतं, हे विरोधकांनी आज महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. पण असं आणि वाटतं का की हे तुमचं रोखणं चुकलं गरजेचं आहे. की तुम्ही बिलकुल लोक नाही. निघाले नाही आणि मला प्रचार वाटतं- केला मला नाही? वाटतं त्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात किंवा त्या पातळीचे असतात तिथे ते महत्त्वाचं असतं, पण ते राजकारण देखील आपण पाहिलं असेल जेवढं गढूळ भाजपाने करून ठेवलेलं आहे, खरोखर ते किती आत्ता गढूळ झालंय हे लोकांनी आता पाहिलेलं आहे. आणि नाही, म्हणून बदल राजकारण होईल. प्रचंड वाईट झालंय महाराष्ट्राचं, ते गढूळ झालंय जसं आपण म्हटलात. पण आणि मग आम्ही- फाईट आम्ही- सोडून देणं आम्ही हे ह्याच्यासाठी- योग्य आहे आम्ही का? सोडून नाही दिलं, आम्ही प्रचार केला. आम्ही पाहिलं असेल स्थानिक पातळीवर आमचे सगळे लोकप्रतिनिधी असेल, नेत्यांनी असेल प्रचार केला, पण ह्यांचंच डेसिबल एवढं मोठं होतं, एकमेकांवर आरोप करण्याचं, शिवीगाळ करण्याचं, पैसे वाटपाचे आरोप करणं, रेड कोण टाकते एकमेकांवर, ह्या डेसिबलमध्ये आणि ह्या सगळ्या प्रदूषणामध्ये हा आमचा प्रचार दिसला नाही. खरं तर आताची फाईट जी आहे ती BMCच्या दृष्टिकोनातून जर बघितली तर ठाकरे ब्रँड हे सतत म्हटल्या जात आहे आणि अतिशय भावनिक एलिमेंट त्यामध्ये आहे. पण जरी लोकांच्या मनाला ही गोष्ट टच करून जात असली तरी निवडणुकीत मतांमध्ये याचं रूपांतर होईल का या भावनिक मुद्द्याचं? आता निवडणुका या मतांसाठीच असतात आणि कितीही कोणी याला शुगर कोट करण्याचा प्रयत्न केला तर हे मतांमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. गेले 3-4 महिने मी पाहत आहे जिथे जिथे जात आहे, मग ते पुणे असेल, ग्रामीण भाग असेल, शेतकऱ्यांच्या बांधावर असेल किंवा कुठच्याही
कॉलेजमध्ये असेल, विद्यार्थ्यांशी संवाद साधायला वगैरे जिथे जिथे जातं, एक भावना नक्की जाणवते की 2 ठाकरे बंधू एकत्र येतात, महाराष्ट्राची ताकद वाढलेली आहे. पण मी त्यांना हेच सांगतोय की ही जर ताकद पक्की करायची असेल, कारण आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, ते तर 100% आहे. पण ही ताकद जर पक्की करायची असेल तर फक्त रस्त्यावरची आंदोलनं नाही, सत्तास्थानी बसणं गरजेचं असतं. तर आणि तरच आत्ता हे जे काही हुकुमशाही चालू आहे ना, ती आपण मोडून काढू शकतो. आणि ते होणं गरजेचं आहे. तुम्ही हे म्हणताय सत्तेत येणं गरजेचं असतं आणि निवडणूक मुळातच सत्तेत येण्यासाठीच असते प्रत्येक पक्षासाठी. मग अशा वेळेला अ, सॉरी, मी तुला कॉफी घेतो, घसा कालपासून नक्की कॉफी विथ कौशिकच आहे, त्यामुळे तुम्ही घेतलीच पाहिजे. येस. असं आहे की काँग्रेसकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसची जी काही ताकद मुंबईत आहे, काँग्रेसची आपापली एक सुरक्षित अशी व्होट आहे. बँक आहे. राज ठाकरेंचा जर रेकॉर्ड बघितला आणि काँग्रेसचा जर रेकॉर्ड बघितला तर आपल्याला तफावत काय आहे हे माहिती आहे मुंबई जिंकण्यामध्ये. अशा वेळेला आपल्याला काय वाटलं होतं, म्हणजे राज ठाकरेंबरोबर जाताना तुम्ही त्यांना जी प्रायोरिटी दिली, काँग्रेस तुम्हाला सोडून जाईल असं तुम्हाला वाटलं होतं का? की असं लढायचं आणि नंतर 2019 सारखं नंतर एकत्र यायचं, असं काही अशी काही बघा, स्ट्रॅटेजी आहे? तुम्हाला खरं सांगू का, आम्ही म्हणजे आता शिवसेना आणि मनसे हं. हे जरी एकत्र आलो असतो तरी आम्ही काम करतो दिलसे. हं. आणि दोन्ही ठाकरे बंधू हे खरोखर पूर्ण म्हणजे एका वेगळ्या इमोशननी आता महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले. बरं, आता मी जसं मध्ये एक कुठच्यातरी बुक स्टोअर मधून बाहेर येतो, एक वयस्कर कपल मला भेटलं. त्यांनी मला खरोखर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि हेच सांगितलं की आदित्य, आता वेगळं व्हायचं नाही हं. आम्ही कुठच्याही राजकीय पक्षाचे नाही होत. आम्ही सर्वसाधारण या मुंबईचे मुंबईकर आहोत. पण आम्हाला खूप बरं वाटलं की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत. तर आता ह्या भावनेला आम्ही ठेच पोचवू शकतो का? म्हणजे कुठे ना कुठेतरी जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे, ते येणं गरजेचं होतं. एकत्र येणं गरजेचं काँग्रेस होतं. सोडेल असं आणि वाटलं होतं का? जे कोणाला यायचंय किंवा जायचंय, हा. हे प्रत्येक पक्षाचा निर्णय असतोच ना. आता जसं काँग्रेस जरी वेगळी लढत असली तरी पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या सोबतच आली. तर ही समीकरणं सगळी एका बाजूला आणि हे एक इमोशन महाराष्ट्रासाठी जे आहे ते एका बाजूला. आता जे जे ते इमोशन मध्ये वेटेज बघतील ते सोबत राहतील. नाही, तुमच्या इमोशनचा नक्कीच सन्मान आहे आणि त्या इमोशनची मला वाटतं महाराष्ट्राला सुद्धा कदर आहे. मात्र असं असताना काँग्रेसला तुम्ही विश्वासातच घेतलं नाही, असं वर्षा गायकवाडांचं सगळ्यांना म्हणणं होतं. सगळ्यांना सगळं काही माहिती होतं. सगळ्यांना पहिल्यापासून त्या आंदोलनात काँग्रेस पण होतीच आमच्यासोबत. त्रिभाषा सूत्रीला विरोध करणारे, हिंदी लादायच्या विरोधात, म्हणजे हिंदीला विरोध नाहीये, पण कुठचीही भाषा लादण्याच्या विरोधात काँग्रेस पण होतीच आमच्यासोबत. बाकी सगळे पक्ष हे आमच्यासोबत अजूनही आहेत. मग जर काँग्रेसला वाटत असेल की ते वेगळे लढून त्यांचा फायदा जास्ती होत असेल तो त्यांचा निर्णय. बरं, काँग्रेसमध्ये पण वेगळे मतप्रवाह आहेत. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पण वेगळी मतप्रवाह आहेत. असं नाही की सगळं एकाच व्यक्तीप्रमाणे होत आहे. म्हणजे काही लोकांना यायचं होतं तुमच्या 100% यायचं होतं. अजून ते बोलतात आम्ही आलो असतो तर बरं झालं असतं. आणि म्हणून कोण तर आहेत ही लोक? आता जाऊ दे, मला काय, भाजपसारखे आम्ही नाही आहोत काडी लावून पळून जाणारे. पण आग लावणारे आम्ही नाही आहोत. पण पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती मनापासून आली ना सोबत आमच्या. पण मग काँग्रेसची कोणी चर्चा केली होती का? 3-4 महिने कोणी संपर्कात आम्ही नव्हतं असं? सगळे एकमेकांच्या चर्चेत होतो. चर्चा चालू होती. त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा होता, त्यांनी घेतला. अं, शरद पवारांचा ह्यात काय भूमिका होती या पूर्ण तुमच्या एकत्र मला येण्यामध्ये? वाटतं पवार साहेब अर्थात सर्वात ज्येष्ठ नेते आता महाराष्ट्रातले आहेतच, सिनियर मोस्ट पॉलिटिकली आहेतच परत. पण हे सगळं होत असताना अर्थात त्यांना पण आनंद आहे की 2 भाऊ एकत्र येतात, त्यांच्या मित्राचे पुढची पिढी 2 एकत्र येतात, त्यांना मला वाटतं आनंद असेलच. पण हे होत असताना अर्थात असं कुठेही बसून चर्चा झाली नाही. पण ज्याप्रमाणे ते सोबत आलेत, मला वाटतं तो आशीर्वाद आहेच ना सोबत. खरं तर आता माझा प्रश्न आहे आता तुम्ही ज्याबद्दल सुप्रियाताईंना पाहिलंच असेल आमच्या त्या कार्यक्रमात, त्या आनंदाने मला आणि अमितला एकत्र खेचत होत्या. हो. तर तो आनंद आहेच. अं, आणि मला वाटत नाही कुठच्याही चांगल्या व्यक्तीला 2 परिवार एकत्र येत आहेत किंवा 2 भाऊ एकत्र येत आहेत, कोणाची पोटदुखी चांगल्या व्यक्तीच्या पोटात दुखणार नाही कधी. नक्कीच. खरं तर ना सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तो कुतूहलही आहे, की 19 वर्षानंतर असा तो कुठला टर्निंग पॉइंट ठरला की ज्यामुळे 2 भाऊ खरंच एकत्र आले? कधी हे सुरू झालं? म्हणजे कधीपासून असं व्हावं असं तुम्हाला वाटत होतं? आणि तो पॉइंट कधी आला? त्यात कोणी महत्त्वाचा रोल प्ले केला? कारण शेवटी ती जी दरी होती, ती दरी कोणी पहिले पाऊल घेतलं? कसं घडलं?
मला वाटतं ह्याच्यात अर्थात अनेक वेगळे सर्कमस्टॅन्सेस आहेत, प्लेयर्स आहेत. जसं राजसाहेबांचा पहिला तो एक पॉडकास्ट होता, मला वाटतं महेश मांजरेकरजींबरोबर, आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की महाराष्ट्रासाठी आम्ही जे काही छोटे मोठे गैरसमज, वाद असतील ते दूर ठेवून आम्ही एकत्र येऊ. त्याच्यात उद्धव साहेबांनी त्यांना रिस्पॉन्ड पण केलं. आणि त्यानंतर ऑफकोर्स संजय राऊत साहेबांनी त्यांची त्यांची भूमिका असेल, पण दोन इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिले, उद्धव साहेब आणि राजसाहेब, दोन्ही एकत्र येण्यात कोणी त्यांना आता थांबवू शकत नाही. आणि आम्हाला पण म्हणजे आता आम्ही जेव्हा फॅमिलीज म्हणून पण भेटतो, आता मध्ये भाऊबीज असेल किंवा दिवाळीत वगैरे भेटलो, कधी असं अंतर वाटलं नाही जे दोन पक्ष वेगळे आहेत. आणि पक्ष कदाचित वेगळे असतील, काही काही ठिकाणी आम्ही सिमिलर विचार करू, काही काही ठिकाणी एकदमच सारखा विचार करू, काही काही ठिकाणी वेगळे विचार असू शकतात, कारण दोन वेगळे पक्ष आहेत. 20 वर्षापूर्वी दोन व्यक्तींनी आपल्या आपल्या पक्षानं जे काही आहे ती चालना दिली. पण हे होत असताना मुंबईसाठी, परत एकदा सांगतो, महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रावर येणारं जे संकट आहे किंवा आलेलं संकट आहे ते दूर करण्यासाठी हे दोघं एकत्र आलेत. आणि ते मी मनापासून पाहतो. म्हणजे सीट शेअरिंगच्या वेळी पण दोघांनी सांगितलं होतं, ज्या दोन आमच्या टीम्स होत्या त्यांच्याकडून आणि आमच्याकडून, त्यांना पण सांगितलं होतं की जास्ती खेचाताण करू नका, जास्ती ओढाओढ न करता हे सगळं झालं पाहिजे, आनंदाचं वातावरण झालं पाहिजे, खेळीमेळीच्या वातावरणात झालं पाहिजे, कारण आपण लढतोय ते मुंबईसाठी लढतोय ते महाराष्ट्रासाठी लढतोय. आदित्यजी, हे 19 वर्ष 20 वर्ष होऊ शकलं नाही, ते आजच घडलं. त्याचं ट्रिगर नक्कीच काहीतरी असेल. भाषा सूत्री असेल. बघा, ट्रिगर, सर्कमस्टॅन्स, व्यक्ती, आता हे एवढं झटपट घडलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी, मला खरोखर आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे आम्ही घरी पण डिस्कस करतो की एवढं नॅचरली ते झालेलं आहे आता दोघांचं हे, की 20 वर्ष कशी निघून गेली. बरं, ते 20 वर्षात काय व्हायला पाहिजे होतं, झालं असतं का, जर तरच्या गोष्टी या वेगळ्या, ह्या गेल्या ते गेल्या. पण ह्या 20 वर्षामध्ये पण मला वाटत नाही त्यांच्या बाजूनी किंवा आमच्या बाजूनी कधी आम्हाला सांगितलं होतं की दोन वेगळे पक्ष आहेत, ह्यांच्याशी बोलायचं नाही किंवा त्यांच्याशी बोलायचं नाही, असं कधी नव्हतं. म्हणजे आम्ही कुठच्या लग्नात, कोणाच्या एंगेजमेंटला, कुठच्या कार्यक्रमात एकत्र आलो की 100 कॅमेरे समोर असायचे की आता बोलणार की नाही, पण एकमेकांशी एक संवाद तर असायचाच. याच्यात नातेवाईकांचा किती मोठा रोल होता तुमच्या एकत्र येण्यात? आता सगळ्यांना तर आनंद आहे. बघा, आता ऑफकोर्स चंदू मामा हे पहिल्यापासूनच, तेव्हापासून एकच भूमिकेचे होते. पण असं मी सांगितलं ना की फायनली हे दोन व्यक्ती, उद्धव साहेब आणि राजसाहेब, ह्या एवढे इंडिव्हिज्युअली कटआउट आहेत की जवळ आणण्यात, दूर येण्यात तिसरा चौथा कोणी व्यक्ती नसू शकतो. या दोघांनी जेव्हा ठरवलं की आता एकत्र यायचंय महाराष्ट्रासाठी, ते आले. आणि ती ताकद एकत्र आल्यानंतर कितीही मोठं समोरून कोणी आलं तरी सपाट करण्याची ताकद या दोघांमध्ये. बरं, मी तरीही तुम्हाला विचारते, कुतूहल आहे सगळ्यांना म्हणून, की पहिला फोन कॉल कोणी केला? तुम्हाला खरं सांगू, हे मला प्रत्येक, आता मी आता 1-2च इंटरव्ह्यू झाले किंवा ऑफ रेकॉर्ड पण जेव्हा, हे आम्हाला आता एवढं ते ब्लर झालेलं आहे आणि एवढं ते नॅचरल झालंय की मध्ये अंतर होतं 20 वर्षाचं, हे जाणवतच नाहीये की पहिला फोन कोणी केला किंवा पहिलं फोन कोणाकडे केला, तर हे नाहीच आहे. कारण दोघं एवढं नॅचरली आता हे झालेत ना. काल तुमची आणि अमित ठाकरेंची केमिस्ट्री आम्ही बघितली, ती पण अमेझिंग होती. आणि अत्यंत असं म्हणजे खूप खेळीमेळीनं तुम्ही ते कालचं कंडक्ट केलं. पण 19 वर्षानंतर म्हणजे उद्धवजी आणि राजजी ह्यांची केमिस्ट्री जर आली तर त्याला एक मोठा इतिहास आहे. पण आपण खूप लहान असाल. आम्ही दोघं शाळेत एकत्र त्यावेळी, म्हणजे थोडीफार मस्ती असेल, एकत्र येणं जाणं असेल किंवा कार्यक्रमात असेल, तर ते व्हायचं त्यावेळी. रिइंट्रोडक्शन झालं का एक तुमचं चांगली तुमच्या? मजा येते. काय ना की दोन, म्हणजे अर्थात भाऊ नुसतं पॉलिटिकली नाही, हा. पण फॅमिली म्हणून पण, म्हणजे एकमेकांवर बसून मजा मस्ती, गंमत जम्मत, गप्पा मारणं, जरा एक खरोखर कदाचित आता वाटायला लागले की हे आम्ही 20 वर्ष ते मिस केलं. पण एक काय, पूर्ण एक सर्कल ऑफ लाईफ असतं ते, तसं होतं. राज ठाकरे हे जे नेते आहेत मनसेचे, त्यांच्याशी राजकीय चर्चा करणं कसं होतं? म्हणजे कठीण होतं, सोपं होतं? नाही, Bargaining आता कसं कसं तुम्हाला केलं? सांगतो, मी हा. जेव्हा बसतो हा. तेव्हा काकाच आहेत, तर आम्ही घरच्या घरी, म्हणजे आजाला पण त्यावेळीपासून, किंवा दादराजा, म्हणजे आजा म्हणजे वंदने बाळासाहेब आणि दादराजा म्हणजे वंदने शिकंजी, तसंच मा आजी आणि दादराजी, असं आमच्या घरी ते असायचं. पण एक तर घरात खूप ऑलवेज इन्फॉर्मल वातावरण राहिलेलं आहे, अरेतुरेचंच वातावरण राहिलेलं आहे आजासोबत पण. त्यानंतर दोघांनी पण एवढं आता वातावरण इन्फॉर्मलच ठेवलेलं आहे, तर ते घरगुतीच वातावरण राहतं. ते कुठे असं फॉर्मॅलिटी नाहीये किंवा ह्याच्यावर मी अडकून बसलो की त्याच्यावर, आता पण आम्ही वचननामा असेल आमचा किंवा जे काही कॅम्पेन प्लॅनिंग आहे ते खूप सोपं आहे.
आता पुण्यात जर आपण बघितलं तर कुठेतरी दोन्ही पवार जे आहेत ते एकत्र येताना आपल्याला दिसतात आहेत. हे तुमचं तर भाऊ-भाऊ म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याचं झालं. पण दोन्ही शिवसेना ज्या झालेल्या आहेत आज. एकच आहे. एक दिशा सेना आहे. हं, शिवसेना ही एकच आहे. काय आहे की चोराने एखादा कोट घेतला कोणाचा, हं. तो कोट घालून फिरला तरी त्याचा होऊ शकत नाही ना. म्हणजे मला कधी-कधी आश्चर्य वाटतं, ज्या प्रकारचे लोकं आता त्यांनी घेतलेले आहेत. मी जेव्हा त्यांना पाहतो, अधिवेशनाच्या अवतीभोवती जेव्हा आम्ही पाहतो किंवा कुठे जाताना धनुष्यबाण म्हणतो, "अरे तुम्हाला धनुष्यबाणाचा इतिहास माहिती आहे का? शिवसेनेचा इतिहास माहिती आहे का? तुम्ही शिवसेनेत आलात मूळ 2-3 वर्षापूर्वी. तर तुम्ही आम्हाला शिकवणार?" म्हणजे पण म्हणजे ह्या मला दोन्ही आश्चर्य शिवसेना वाटतं एकत्र मला येऊ मला शकतात आश्चर्य का? वाटतं की ही लोकं इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे हं. स्वतःच्या फॅमिलीशी कसं चेहरा दाखवू शकतात, आरशात कसं बघू शकतात. हे मला खूप कुतूहल वाटतं. म्हणजे कधी-कधी मी अ, विचार करतो की अरे काहीतरी यांच्यामध्ये एवढं थिक स्किनपणा पाहिजे, की मी आरशात बघून सांगू शकतो, "हो, हा चोर आहे, पण आहे." म्हणजे हे काय माहीत नाही. अ, दोन्ही राष्ट्रवादी पॉलिटिकल केस सेम आहे. पण त्या एक होण्याचं बोलतात आहेत कुठेतरी. तसं शिवसेनेचं कधी होऊ शकतं का? आता त्यांना विचारा तुम्ही, की तुम्ही पळून कशाला गेलात? जेलमध्ये तुम्हाला जायचं नव्हतं. आणि त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारची टीका केलेली आहे, ज्या प्रकारची वागणूक दिलेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांपासून उद्धव साहेबांपर्यंतची टीका केली. म्हणजे जी व्यक्ती ज्याचं पूर्ण पहिलं तिकीट पासून मंत्रिपद हे उद्धव साहेबांनी दिलं. बाकी कोणाचा याच्यात हात नव्हता. जे आता ते सगळं दाखवतात ना, ते कोणाच्याही तेवढं जवळ नव्हते. उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं, जिल्हाप्रमुख केलं, त्यांना मंत्री बनवलं. हे सगळं करून एवढा निर्लज्जपणा असू शकतो, की तुम्ही त्यांच्यावरच घाणेरडी टीका करता. त्यांचा पक्ष फोडता, त्यांची सिक्युरिटी कमी करता, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करता. एवढा निर्लज्जपणा येतो कुठून? ॲटलीस्ट दादांनी हे तिथे केलं नाही. म्हणून ते एकत्र येऊ नाही शकतात. बघा तो त्यांच्या पक्षाचा निर्णय. हां. हं, पण हा जो काही मी प्रकार बघतो ना, हं, हे खूपच म्हणजे घाणेरडं आहे. हं, हं. गलिच्छ प्रकार आहेत. काल आपण म्हणजे जाहीरनाम्याची काही झलक तुमच्या त्या प्रेझेंटेशनमधनं बघितली. एक असं वाटतं की म्हणजे इथंही आपण बघितलं की लाडकी बहीण अ, या याच्या जोरावर विधानसभा निवडणूक ही मंडळी जिंकून आलेली आहेत. फ्रीबीज दिल्याशिवाय म्हणजे तुमच्याही बाबतीत काल असंच एक वाटून गेलं, की फ्रीबीज दिल्याशिवाय आता निवडणूक जिंकता येत नाही का? मला वाटतं पहिलं तर ह्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही ज्या ज्या लोकांना विकत घेऊन माघार घ्यायला लावली आहे, हं, त्यांना काय फ्रीबीज दिलेत? हं, आणि दुसरं बघा, आम्ही जे फ्रीबीज ज्याला फ्रीबीज बोलू, कारण एक काय झालेलं, प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं की त्यांना रेवडी कल्चर आवडत नाही. हं, पण त्यांच्याच पक्षाने एवढं सगळीकडे वाटून झालेलं आहे, की आता हिशोब ठेवणं कठीण झालेलं आहे. हं, पण बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्सना फ्रीबी देण्यापेक्षा हं, ज्या कष्टकरी महिला आहेत, ज्या कोळी महिला आहेत, जे डबेवाले आहेत, जे गिग वर्कर्स आहेत, हं. त्यांना आपण काही प्रोत्साहन भत्ता दिला किंवा काही बिनव्याजी कर्ज दिलं, तर काय चुकीचं झालं? पण हाच पैसा विकासात टाकला आणि त्यांना अ, तो कमवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण केली, तर ते जास्त योग्य आहे होणार ना, नाही जसं का? आम्ही तेच सांगतोय, की काही ठराविक आमच्या बसेस अशा असतील, हं, महिला स्पेशल बसेस, हं, ज्या फ्री ऑफ कॉस्ट असतील. विद्यार्थ्यांसाठी आता ती ही फ्रीबी त्यावेळी पण कोणी फ्रीबी म्हणून टॅग नाही केलं होतं. हं, कारण तो आम्ही एका कारणानं जोडून देतो. जसं विद्यार्थ्यांसाठी जे गणवेशधारक विद्यार्थी आहेत, हं, त्यांना आमच्या 17 ते 22च्या काळात आम्ही हात दाखवा बस थांबवा हं, ही योजना आणली होती, की तुम्हाला मोफत बस पास मिळेल जर तुम्ही गणवेशधारक आहात, शाळेत जाताय किंवा घरी येताय. हं, तर ह्या काही ठराविक गोष्टी, हं, ह्याला फ्रीबीज तुम्ही म्हणू नाही शकत. ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. हं, हं. आपण आता माघार घेतलेल्या उमेदवारांबद्दल बोललात. आपला आरोप आहे की पैसे देऊन नाही, हे सगळं काही झालेलं काहींवर आहे. दमदाटी झालेली आहे. हां. काही काही लोकांच्या घरी जाऊन दादागिरी झालेली आहे. काही काही लोकांच्या घरी गुंड पाठवलेले आहेत. काही काही लोकांना दिले असतील पैसे असं आम्ही तरी ऐकून आहे. हं, हं, पण मुळात जर असं तुम्हाला करायचंच होतं, हं, तर मग तुम्ही 4 इच्छुकांना नाराज करून पक्षाकडून तिकीट मिळवलं का? आणि हिंमतच नव्हती तुमच्यात जनतेमध्ये जाण्याची किंवा लढण्याची. हं, मग तुम्ही एवढं सगळं हट्ट केला का? हं, हं. ज्या लोकांनी माघार घेतली त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? डरपोकांशी काय बोलायचं? आणि कशासाठी? म्हणजे आपण लढा कशाचा देतो? एका बाजूला आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो आणि त्यावेळी म्हणजे आत्ता तर काय आहे, की ह्यांच्यात ज्याने हिंमत नाही की हे पळाले, फार तर काय हे 1 वर्ष जेलमध्ये जातील हं, हं, आणि ह्यांच्याच घोटाळ्यांसाठी. हं, पण आपण जे महाराजांचं नाव घेतो, जे आपलं दैवत आहे, हं, त्यावेळी आपण कोणाला लढा देत होतो? काय सैन्यबळ यायचं आपल्या अंगावर आणि आपण कसे मावळे झालो? काय ट्रेनिंग केलं? हं, हं, खरंच हे लोकं ज्यांनी माघार घेतली आहेत, हं, ते लायकीची तरी आहेत का? की जे
महाराजांच्या अवतीभोवती, त्यांच्या मूर्तीच्या अवतीभोवती तरी जाऊ शकतात. म्हणजे हे महाराष्ट्राशी यांनी गद्दारी केलेली आहे. आज जर एवढी लोक जे ही आणि आमिष काय असो, काय दमदाटी काय असो, काय म्हणजे तुम्ही पहा ना, कोण फॉर्म घेऊन पळतंय कुठे, कोण फॉर्म खाण्याचा प्रयत्न. म्हणजे आत्ता तसं वाटायला लागले की ह्या राजकारणामुळे बिहार उगाच बदनाम व्हायला लागलं हो, आपण कम्पेअर करतो त्याला. हे राजकारण एवढं घाणेरडं होईल, एवढं नासवलं जाईल, हे कधीच वाटलं नव्हतं कोणाला. आणि कधी एवढं खालच्या पातळीवर गेलं नव्हतं. पैशाचं असेल, जातीचं असेल, जे काही राजकारण चालू आहे. म्हणजे मी काल परवाकडे पण म्हणत होतो कोणातरी की स्वदेश पिक्चर हा 22 वर्षापूर्वी आला आणि त्या सगळ्या परिस्थिती अजून प्रखर होत चाललेल्या आहेत. इतक्यात भाजप असो, शिंदे असो, खान वर्सेस बाण हा जो एक अजेंडा आहे तो आपल्याला समोर दिसतो आणि अशाच पद्धतीचा प्रचार होतोय. हे एकीकडे होत असताना त्याच्या मागचा हेतू आपल्याला माहिती आहे की हिंदू मताचं कन्सॉलिडेशन करणं. हे तुमचे विरोधक जरी करत असले तरी दुसरीकडे तुम्ही सुद्धा मराठी विरुद्ध अमराठी अशा आम्ही पद्धतीचं नाही करत एक आहे. आम्ही फक्त भाजपला एवढंच म्हणायला सांगतोय की हिंमत असेल तर बोला की मराठी महापौर होईल. कृपाशंकर सिंग काय बोलतात, मग दुसरे अजून एक शाह आहेत ते काय बोलतात. म्हणजे आम्ही कधी बोललोय का की तुमच्या राज्यामध्ये आम्ही येऊन महापौर बनू. जेव्हा भाषेवर प्रांतरचना झाली, सगळे आहेत ना, आनंदाने राहतात. आज पण कितीतरी मराठी लोक आहेत जे शिवसेनेसोबत जोडलेले आहेत. बरं, हे जे चाललंय ना यांचं खान वर्सेस हे वगैरे, मला थोडी यांची फिलॉसॉफी समजून घ्यायची. आपण पुढे त्यांना इंटरव्ह्यू घेणार असेल तर आपण त्यांना जरा प्रश्न विचारा. पहिलं म्हणजे खान वर्सेस बाणमध्ये धनुष्यबाणाने चोरलेला, तरी चला पकडू ही टॅग. पालघर साधू हत्याकांडमधले प्रमुख आरोपी तुम्ही का भाजपमध्ये घेतले? आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलात, पण निवडणुकीची गरज होती म्हणून तुम्ही घेता. आणि जेव्हा बोंबाबोंब झाली त्यानंतर स्थगिती दिली. म्हणजे एक, ते आरोपी आहेत किंवा नाही आहेत, हे काय ते पहिलं फडणवीस साहेबांनी सांगावं. दुसरं म्हणजे ज्या शेतकरी आत्महत्या करतात ते हिंदू नाही आहेत. जी कुलदीप सेंगारनी ज्या मुलीवर रेप केली, तिच्या वडिलांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारल्याचा आरोप झालाय, तिच्या फॅमिलीला ॲक्सिडेंट घडवून आणून मारलं, ती मुलगी हिंदू नाही. आज आपण पाहतोय जे पुण्यामध्ये गँग्स फिरत आहेत, ते ज्यांच्यावर हमले करतात ते काही हिंदू नाही आहेत. आपण पाहतोय की इथे बांगलादेशमध्ये असं सांगितलं जातं की हिंदूंवर अत्याचार होतोय म्हणून मारामारी कोणासोबत होते? इकडच्या मुसलमानांसोबत. पण आपलंच सरकार, मग मोदी साहेबांपासून सगळे तुमचे मंत्री जाऊन शेख्स, जे काही जगातले वेगवेगळे शेख आहेत त्यांना मिठ्या मारतात, ते शेख काही हिंदू आहेत? तुम्ही बिझनेस जो करताय, जे काही ट्रेडिंग करताय त्यापासून सगळं, ते देश काही हिंदू देश आहेत? एका बाजूला तुम्ही आम्हाला सांगताय की ऑपरेशन सिंदूर हे आम्ही घडून आणलं, पण त्याच्या आधी जे काही अतिरेकी हल्ले झाले, मग पहलगामचं असेल, पुलवामाचं असेल, त्या ह्याच्यावर असेल, ते थांबू का नाही शकलात तुम्ही? बरं, तुम्ही सांगताय की रोहिंग्या किंवा बांगलादेशी येऊन मुंबईमध्ये घुसलेले आहेत, बसलेले आहेत, आता महापौर बनतील. 12 वर्ष सरकार कोणाचं आहे? 12 वर्ष बहुमताचं सरकार केंद्रात असो आणि इथे 10.5 वर्ष राज्यात सरकार कोणाचं आहे? गृहमंत्री कोण आहेत? हेच फडणवीस साहेब गृहमंत्री होते, हेच अमित शहाजी गृहमंत्री आहेत केंद्रात, ह्यांचंच सरकार बहुमताचं आहे. बरं, बंगालपासून बंगालच्या पुढे तिथपासून इथे यायला केवढी राज्य ओलांडायला लागतात? मध्ये किती भाजपाची राज्य आहेत? कुठेही तुम्हाला थांबवता आलं नाही. युपीएने किती लोकांना डिपोर्ट केलंय आणि तुम्ही किती लोकांना डिपोर्ट केलंय? पार्लमेंटमधलं उत्तर बघा. फेन्सिंग किती बॉर्डरवर झालंय हे भाजपचा एक माणूस सांगतो की युपीएने जास्ती फेन्सिंग केलंय. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही हिंदू मुसलमान सगळे जे काही भांडणं लावता, तुम्ही बाहेर म्हणजे जे तेल देणारे मुस्लिम देश असतील त्यांना मिठी मारता, जे बिझनेस देणारे मुस्लिम देश असतील मिठी मारता, अदानीमध्ये इन्व्हेस्ट करणारे मुस्लिम देश असतील मिठी मारता, पण इकडच्या मुसलमानावर तुमचा राग आहे. पण मग तुम्ही जेव्हा पाकिस्तान इथे आपल्या लोकांना मारतं, त्याच पाकिस्तानींसोबत तुम्ही जाऊन पार्टी करता दुबईमध्ये. शाहिद अफ्रिदी असो, शोएब अख्तर असो, त्याच्यासोबत जाऊन मॅच बघता. बांगलादेश मागच्या वर्षी पण हिंदूंवर अत्याचार करत होता आणि त्याच बांगलादेशला बोलवून देशामध्ये बायलॅटरल टेस्ट सिरीज ही बीसीसीआयने केली. त्याच बांगलादेशमध्ये 50,000 टनचा तांदूळ पाठवला आपण. कशासाठी? मग हिंदू मुस्लिम जी काही धोरण आहे ना, हे त्यांनी साफ करावं. नवाज शरीफचा केक आम्ही जाऊन खाल्ला होता? जिन्याच्या थडग्यावर आम्ही जाऊन डोकं टेकलं होतं का? हे पण भाजपने आम्हाला सांगावं. आणि हे सगळं करून झाल्यानंतर जे तुम्ही सांगता गोमांस नाही खाल्लं पाहिजे, मग नॉर्थ ईस्टमध्ये किंवा गोव्यामध्ये, आता ठीक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये ते एका भाजपच्या नेत्यांनी जबरदस्त शोध लावलाय की काय बॉस इंडिकस आणि बॉस टॉरस वगैरे, मग गोव्यामध्ये कुठचं आहे हे पण आम्हाला सांगा. पण हेच मी सांगतोय, परत परत मी आता लोकांना हेच सांगतोय की हे सगळे विषय आहेत ना, हे गुमराह करणार आहेत.
मला तुम्ही भाजप आता 12 वर्ष आपल्या देशात सत्तेवर आहे, 12 वर्षातून 10.5 वर्ष आपल्या राज्यात सत्तेवर आहे, सगळी काही प्रमुख शहरं भाजपच्या हातात होती. एक तुम्ही मला शहर दाखवा ह्या देशातलं, केंद्रापासून गल्लीपर्यंत, गल्ली ते दिल्ली जे आपण बोलतो, भाजप शासित असेल आणि सुधारलं असेल. जी आम्ही मुंबई सुधारली 97 ते 2022, फक्त 2.5 वर्ष 2019-22 पर्यंत, आणि 97 ते 99 आमच्या हातात राज्य सरकार होतं. बाकीची सगळी सरकार आमच्या डोक्यावर विरोधी पक्षाची होती, तरी आम्ही विकास करून दाखवला. आज दिल्लीचे हाल बघा, दिल्लीत गल्लीत भाजप आहे, राज्यात भाजप आहे, केंद्रात भाजप आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये कंटॅमिनेशन झालं, गल्लीत भाजप आहे, राज्यात भाजप आहे, दिल्लीत भाजप आहे. मुद्द्याचं बोला ना. शहरात काय केलं तुम्ही सांगा मला, काम काय केलं सांगा. अ, आपलं हे सविस्तर उत्तर कारण की खान तुम्ही खान सविस्तर versus- उत्तर देण्यासाठी खान आणि versus कुठेही बाणवरचं. इंटरप्ट न करता म्हणजे नाही खूप नक्कीच. कमी असं होतं. अ, असं आहे की एक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे काही राजकारण आहे ते परसेप्शनवर चालतं. राजकारणात नॅरेटिव्ह सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि खान वर्सेस बाण हा जसा एक नॅरेटिव्ह अरे, आहे. ती कुठची दाखवते झोनान ममतानीची, जो न्यूयॉर्कमध्ये आहे. हम्म. मग ह्याच अंधभक्तांनी ट्रम्पची आरती केली होती, ह्याच अंधभक्तांनी पुटिनची आरती केली होती. हम्म. तर हे जे मी परत का आणतो या विषयावर, नॅरेटिव्हवर का आणतो मी परत, कारण हे सगळे नॅरेटिव्ह आता आपल्या 29 शहरांमध्ये चालतील. हम्म. पण नाशिकमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी शहर दत्तक घेतलं होतं, पुढे काय झालं? पुणे 10 वर्ष तुमच्या हातात बहुमताचं सरकार आहे. पिंपरी चिंचवड 10 वर्ष खालपासून वरपर्यंत सगळे तुमचेच, पालकमंत्रीपासून सगळे तुमचे. का वाट लागलेली आहे? एक तरी मला भाजप शासित शहर दाखवा ते सुधारलेलं आहे. आदित्यजी, मी परत नॅरेटिव्ह आणि परसेप्शनवर येते. आणि मी परत भाजपला सांगेन मुद्द्यावर आहे. असं आहे की जसं खान वर्सेस बाण हा एक परसेप्शनचा विषय, तसंच तुमच्याबद्दल, उद्धवजींबद्दल एक सर्वसमावेशक अशी इमेज गेल्या अनेक वर्षांपासून आहे. कुठेतरी राज ठाकरेंबरोबर जाऊन, म्हणजे जो काँग्रेसचा मुद्दा होता, तुम्ही स्वतःची इमेज ही लिमिट केली आहे, असं तुम्हाला नाही वाटत का? कारण आता राजसाहेब काय उद्धव साहेब काय, दोघांनी स्पष्ट केलेलं आहे की हिंदीला बिलकुल विरोध नाही. पण एखादी भाषा तुमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर लादणं हे चुकीचं, आणि त्याला आपण विरोध केला होता. दुसरं म्हणजे जे काय आता आपण पाहतोय मुंबईत, आता बुलेट ट्रेनची जागा असेल किंवा धारावीची जागा असेल, हे जे काही सब भूमी अदानी की सबका मालिक एक आहे. नाही, दोन्ही पक्षांच्या बद्दलचं परसेप्शन, नाही. दोन्ही आता- नेत्यांच्या नाही, बद्दलचं त्याच्यावर परसेप्शन वेगळं त्याच्यावर आहे. येतो ना मी. हा. आता हे जे काही लढा देत आहोत ना, त्याच्यात कधी कधी काँग्रेस सोबत असतं, कधी कधी नसतं. पण जेव्हा आम्ही काँग्रेस सोबत पण गेलो किंवा जेव्हा आम्ही भाजप सोबत पण होतो, आमची भूमिका होती, मित्र पक्ष जे येतात त्यांची भूमिका आहेच. आता जसं काही काही भूमिकेत आमच्यासोबत डावे लोक पण, डावे पक्ष येतात. आता असं नाही ना की आयडिओलॉजी मर्ज झाली आहे, पण गिग वर्कर्ससाठी असेल, कामगार हक्कांसाठी असेल, जर कोणी सोबत येत असेल किंवा शेतकऱ्यांसाठी येत असेल तर सोबत घ्यायला पाहिजे. फायनली आपण प्रत्येकाचा हेतू हाच आहे की आपला देश सुधारला पाहिजे. फायनली हेतू हाच आहे की आपली लोकशाही आणि संविधान ताकद त्याची राहिलीच पाहिजे. मग जर कोणी सोबत येत असेल आणि ताकद वाढवत असेल तर त्याचं चुकीचं काय? म्हणजे तुम्हाला वाटत नाही की तुमची इमेज कुठेतरी ह्या पर्टिक्युलर अलायन्समुळे संकुचित बिलकुल नाही, झाली? बिलकुल नाही. खरं तर 24/7 राजकारण करणारे पहिले ठाकरे असं म्हणायला पाहिजे का तुम्हाला? मला माहिती नाही, मला सक्रिय असं नाही. तुम्हाला सांगू का खरं खरं, कधी आता उद्धव साहेब तेवढे सोशल मीडियावर सक्रिय नसतात. ते त्यांच्या इंस्टाग्राम फोटोग्राफीसाठी वापर करतात. आणि मी त्यांना खूप वेळा सांगतो की इंस्टाग्राम त्याला नाही आदित्य, काय की लोकांच्या काही हॉबीज, फोटोग्राफी असेल, आर्ट असेल, आणि ते मला नेहमी हे सांगतात की आपले हॉबीज हे जगाला दाखवण्यासारखे आहेत. काही लोकांचे हॉबीज हे दाखवण्यासारखे नसतात म्हणून दाखवू शकत नाही. पण ह्या ज्या हॉबीज, असं राजसाहेब खूप चांगलं कार्टूनिंग करतात किंवा मिमिक्री पण करतात. तर तुम्हाला आयुष्यात तुमच्या स्वतःसाठी फिटनेस असेल, मेंटल हेल्थ असेल, पिक्चर बघणं आवडत असेल, गाणं आवडत असेल, तुम्हाला स्पोर्ट्स खेळणं आवडत असेल, हे तुम्ही केलंच पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा राजकारणात येता ना, तेव्हा 24/7 हे होऊन जातं. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो, कधी कधी आता जसं हिंदमाताचा आम्ही प्रश्न पाणी तुंबवायचा सोडवला त्यावेळी, पण आजही जेव्हा पाऊस रात्री धो पडतो तेव्हा उद्धव साहेब आणि मी 3 वाजले असो, 4 वाजले असो, जाग येते आणि आम्ही एकमेकांना मेसेज करतो की अरे, म्युन्सिपल कमिशनर कडून ही ऑर्डर गेली असेल का, पंप लागलेत. बरं, आत्ता काही यंत्रणा आमच्या हातात नाहीये, पण त्या ज्या काही यंत्रणा असतात ह्या तुम्ही कधी कधी सांगता आणि कधी कधी न सांगता तुम्हाला काम हे करावंच लागतं.
तुम्ही मला इंटरप्ट केलं. माझा प्रश्न तिथे संपत नव्हता. मी तुम्हाला सगळ्यांच्या मनातला आणि तुम्हाला अनेक वेळेला विचारलेला प्रश्न विचारणार होते, की तुम्हाला लग्न करायला वेळ त्यामुळे मिळाला आता मी नाही. एवढं चांगलं उत्तर दिल्यानंतर तुम्ही बाउन्सर टाकलेला आहात. हं, तर कालच्या 15च्या ह्याच्यात ते वचन नव्हतं. एवढंच मी सांगू शकतो. मग आता ह्या आणि निवडणुका तुम्ही आता हा प्रश्न विचारून हं. एक तर पक्क केलंय की एवढा रील कट होऊन माझ्या फॅमिली ग्रुपवर 100% येणार आहे. मग पुढचा प्रश्न म्हणून मी फॅमिली म्हणून मी राजीवजींना अवॉइड करत असतो. आता तुम्ही त्यात प्रश्न विचारला. आता दुसरं कोणी ते नाही, असं आहे की ही निवडणूक संपली त्याच्यानंतर जवळजवळ 29 पर्यंत कुठलीच निवडणूक नाहीये. One nation, one त्यामुळे vote. तुम्हाला आई वडील सांगतात आहेत का की आता वेळ काढू शकाल तुम्ही राजकारणातून? असं आधी पण सांगितलेलं आहे आणि मी सांगायचो आता निवडणुका आहेत. हं. मग गमतीत सांगायचे ठीक आहे मग आम्ही वन नेशन वन इलेक्शनला सपोर्ट करतो. पण आता मी उनो रिव्हर्स खेळलोय. मी बोललो तुम्हीच शोधा. अच्छा. बरं अगदी शेवटी एक लाइटर नोटमध्ये मी तुम्हाला आता तुमचं इतक्यातलं जे इंटरॅक्शन्स आहे त्याला घेऊन आणि राजकारणाला घेऊन तुमचं परसेप्शन प्रमाणे एक ऑब्जेक्टिव्ह एक शब्द तुम्हाला मी जी नावं घेते त्यांच्यासाठी काय सुचतं ते सांगावं. तुमचे वडील उद्धव ठाकरे आणि त्यांचं राजकारण. नेतृत्व, लीडरशिप. मला वाटतं त्याच्यात सगळं काही येतं. काका राज ठाकरे. अर्थात फॅमिली आणि फॅमिलीमध्ये पण सगळं काही येतं. कारण मला वाटतं आता मी दोघांना वेगळं बघूच शकत नाही. अमित ठाकरे. भाऊ, भाऊ तर आहेत बट एक त्यांची खासियत सगळ्यात तुम्हाला सांगू जेव्हा मी लीडरशिप, फॅमिली किंवा भाऊ म्हणतो किंवा ह्याच्यात विश्वास हे पहिलं येतं. कुटुंब हे पहिलं येतं. सोबत उभं राहून लढण्याची क्षमता, ताकद, हिंमत, जिगर, अंगावर वार घेण्याची जे एक जिगर लागते ते सगळं काही येतं. संजय राऊत. आम्ही संजय काका म्हणतो घरी. आणि ऑफकोर्स डेअरिंगबाज माणूस म्हणजे खरोखर दाद दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस. सध्याचे मुख्यमंत्री. त्याच्या पलीकडे आता तरी एवढंच ठेवू. कारण एकनाथ. पलीकडे काही बोललो हं. तरी मग पुढची समीकरणं कशी असतील ह्याच्यावर विशेष कार्यक्रम होईल. एकनाथ शिंदे. एक शब्द. पळून गेलेल्यावर काय बोलायचं. अजित डरपोक. अजित पवार. सध्याचे वित्तमंत्री. ते आम्हाला माहिती आहे. परत तिजोरी त्यांच्या हातात आहे असं भाजपच म्हणतं. हो, आदित्यजी आपले खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे आपण सतत प्लॅनिंगमध्ये आहात आणि निवडणूक समोर आहे. आपण व्यस्त आहात पण तरीही आपण कॉफी विथ कौशिकसाठी वेळ काढला. खूप खूप आभार.